नमस्कार, मी सुवर्ण. महामुंबईमध्ये स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या 3 मोठ्या बातम्या पाहणार आहोत. पहिली बातमी, राज्यातील कोट्यवधी सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देणाऱ्या लालपरीची, कारण आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. सरकारच्या अध्यादेशाला कर्मचारी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर आता सरकारनं खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे. मध्यरात्रीपासून खासगी वाहनांनी प्रवासी वाहतूक करता येणार आहे. दुसरी मोठी बातमी, अँटिलियाला पुन्हा धोका निर्माण झाल्याचा संशय आहे आणि सध्या मुंबईतील बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय. त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेले अँटिलिया याला धोका निर्माण झालाय का, असा प्रश्न उपस्थित झालाय. तिसरं, परमवीर सिंग यांच्या संदर्भातली तिसरी मोठी बातमी. परमवीर सिंग यांच्यावर ठाण्याच्या श्यामसुंदर अग्रवाल यांनी खंडणी प्रकरणी केस दाखल केलेली. या कथित खंडणी प्रकरणी महाराष्ट्राच्या सीआयडीनं 2 पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, अँटिलियाला पुन्हा धोका आणि परमवीर सिंग खंडणी प्रकरणी अटक, अशा 3 महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. पाहुयात परमवीर सिंग यांच्या संदर्भातली बातमी. परमवीर सिंग यांच्या समोरच्या अडचणी वाढल्यात. खंडणी प्रकरणात 2 पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आलेली आहे. आशा कोरके यांना अटक झाली आहे, तर नंदकुमार गोपाले यांनाही अटक झाली आहे. दोन्ही निरीक्षकांना सीआयडीकडून अटक झालेली आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. या दोघांकडून काय माहिती मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे. खंडणी प्रकरणामध्ये या 2 पोलीस निरीक्षकांना अटक झालेली आहे. यामध्ये एक नाव आहे आशा कोरके यांचं आणि दुसरं नाव आहे नंदकुमार गोपाले यांचं. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, सीआयडीने 2 अटक केलेली आहेत, म्हणजे सगळ्यात मोठी ही खरं तर घडामोड आहे. परमवीर सिंग यांच्या अडचणी वाढतील यामुळे. नक्कीच स्वर्ण, आपल्याला माहिती आहे की खरं 2008 आणि 2011 दरम्यान श्यामसुंदर अग्रवाल जे ठाण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे ते आणि संजय पुनामे यांचा भागीदारीत व्यवसाय होता 2011 पर्यंत. नंतर ही भागीदारी संपुष्टात आली. दोघांमधलं वितुष्ट वाढायला लागलं. आणखी संजय पुनामिया यांनी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या 18 गुन्ह्यांची नोंद केली होती. 18 गुन्हे दाखल केले होते. कालांतरानं संजय पुनामिया हे परमवीर सिंग यांचे कलेक्शन करणारे हस्तक असल्याचा आरोप श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला. आणि यानंतर ज्यावेळेस परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढायला सुरुवात झाली त्यावेळेस श्यामसुंदर अग्रवाल पुढे आले आणि त्यांनी मला 15,21,00,000ची खंडणी यांनी चेकद्वारे माझ्याकडनं घेतली आणि 25 लाख रुपये, 50 लाख रुपयाची खंडणी सुद्धा यांनी माझ्याकडे मागितली. अशा प्रकारची गंभीर तक्रार दाखल केली. ही तक्रार फक्त परमवीर सिंग यांच्या विरुद्ध नव्हती, तर याच्यात 2 उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे यासह 2 पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांचीही नावं आल्यानं पोलीस दलात मोठी खळबळ झाली. यासह सुनील जैन, संजय पाटील आणि संजय पुनमिया यांच्या विरुद्ध सुद्धा या गुन्ह्यामध्ये 3 खासगी इसम म्हणून नोंद करण्यात आली. कालांतरानं संजय पुनामिया आणि संजय जैन या दोघांना अटक करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणातली सगळ्यात मोठी ही घडामोड मानली जाते. नंदकुमार गोपाळे आणखी आशा कोकरे या दोघंही पोलीस निरीक्षकांना राज्य गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात स्टेट सीआयडीनं ताब्यात घेतलंय. याचमुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं मानलं जात आहे. खरं जर बघितलं तर IPL मॅच फिक्सिंग प्रकरण असो किंवा जिया खान आत्महत्या प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणामध्ये नंदकुमार गोपाळे, आशा कोकरे यांनी तपासाचं काम केलं होतं. पोलीस दलामध्ये, मुंबई पोलीस दलामध्ये अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये यांनी सहभाग घेतल्याचं किंवा तपास केल्याचं हे सुद्धा मानलं जात होतं. अकबर पठाण, श्रीकांत शिंदे यांनी परमवीर सिंग यांच्या घरी 25 लाख रुपये घेतले, अशा प्रकारचा आरोप सुद्धा श्यामसुंदर अग्रवाल यांनी जी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्याच्यातही म्हटलंय. त्यामुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांची अटक झाल्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे. नक्की प्रशांत, असे सोबत रहा. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही आपण सविस्तर बोलूया. अजित, काय सांगशील या 2 पोलीस निरीक्षकांविषयी? काय अधिक माहिती मिळते या दोघांविषयी? सोना, जसं आपल्याला माहिती आहे की परमवीर सिंग हे जेव्हा ठाणे पोलीस आयुक्त होते त्यावेळेस आणि त्यानंतर ते मुंबई पोलीस आयुक्त झाले त्यावेळेस काही सस्पेंडेड पोलीस होते, म्हणजे निलंबित पोलीस होते. काही जणांवरती गंभीर स्वरूपाच्या चौकशी सुरू होती. असे सर्व अधिकारी आणि त्यातल्या त्यात त्यांचे जे काही सोबत होते अशा लोकांना त्यांनी आउट ऑफ वे जाऊन, म्हणजे नियमापलीकडे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या पोस्टवरती त्यांना रुजू केलं होतं. एवढंच नाही तर काय असे तपास जे होते जे अधिकाऱ्यांकडे देणं, म्हणजे त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे, PI किंवा सिनियर PI दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे ते तपास देणं हे त्यातल्या त्यात नियमाला धरून नव्हतं. असं असताना देखील परमवीर सिंग यांनी अनेक तपास जे आहेत ते अशा अधिकाऱ्यांकडे दिले होते आणि त्यातून हे सगळे प्रकार घडले होते अशी माहिती जी आहे ती स्टेट सीआयडीला त्यांच्या तपासातून मिळालेली आहे.
गेली जवळपास महिनाभर यांची चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये आज जे ठोस पुरावे जे आहेत ते थेट सीआयडीला मिळाल्यानंतर आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे हे 2 पोलीस निरीक्षक जे आहेत त्या दोन्ही पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आलेली आहे. सकाळी त्यांना आता मुंबईतल्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल का बेलापूरला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल हे अजून स्पष्ट नाहीये, कारण का स्टेट सीआयडीचं मुख्य कार्यालय जे आहे ते बेलापूर नवी मुंबई येथे आहे. त्यामुळे नेमकं त्यांना नवी मुंबईत का मुंबईमध्ये कोर्टात हजर केलं जाईल हे अद्याप स्पष्ट नाहीये. पण या प्रकरणातली ही जवळपास 4थी ते 5वी अटक आहे. याआधी देखील सिव्हिल लोक जे आहेत त्यांना अटक केली होती 5 ते 7 जणांना, पण पोलीस कर्मचारी अटक करण्याची ही 4थी 5वी वेळ आहे. यामुळे या प्रकरणामध्ये हळूहळू परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये राज्य पोलीस जे आहेत ते फार आवळते आहे. या पद्धतीनं परमवीर सिंग यांना वारंवार समन्स केला जातोय, पण ते चौकशीला हजर राहत नाहीयेत. चांदीवाल आयोगासमोर त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, पण ते नेमक्या समोर हजर होत नाहीयेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात देखील अनिल देशमुख यांनी ईडीला हजर होण्याच्या आधी सांगितलं होतं की ज्यांनी माझे आरोप केलेत तेच मुळात गायब आहेत. जर आपण नंदकुमार गोपाले यांचा विचार केला तर नंदकुमार गोपाले यांच्याकडे मुंबई पोलीस दलामध्ये असताना असंख्य मोठी प्रकरणं होते. त्यातलं सर्वात मोठं प्रकरण म्हणजे IPL मॅच फिक्सिंग. आपल्याला माहिती असेल की श्रीशांत असेल किंवा गुरुनाथ मयप्पन असेल ही जी मोठी नावं आहेत या लोकांची अटक करणं, यांची चौकशी करणं, त्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने मॅच फिक्सिंग झालेलं आहे या सगळ्या प्रकरणात तपास करणं हे मोठे तपास जे आहेत ते नंदकुमार गोपाले यांनी हाताळलेले आहेत. एवढंच नाही तर 26/11चा हल्ला असेल, अशी विविध मोठी प्रकरणं आहेत. ही प्रकरणं नंदकुमार गोपाले यांनी हाताळलेली आहेत. तर आशा कोरके जे आहेत त्यांच्याकडे जिया खान आत्महत्या प्रकरण होतं, ते सर्वात मोठं हाय प्रोफाईल प्रकरण होतं. मुंबईत 2 ठिकाणी सामूहिक बलात्कार घडले होते, ती प्रकरणं देखील आशा कोरके यांच्याकडे होती. अशा पद्धतीनं महिलांसंदर्भातली विशेष प्रकरणं जी आहेत त्यांचा तपास जो आहे तो आशा कोरके यांनी केलेला आहे. नंदकुमार गोपाले असतील, आशा कोरके असतील, दोघांनाही अनेक मोठमोठी पदके जी आहेत ती मिळालेली आहेत. त्यांचं अनेक ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. आणि असं असताना अशा पद्धतीनं खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांना अटक होणं ही नक्कीच मुंबई पोलिसांकरता भूषावह गोष्ट नाहीये. नक्की. आपण जर गेल्या वर्षभरापासून पाहिलं असेल तर सचिन वाझेचं प्रकरण समोर आल्यापासून ज्या पद्धतीनं परमवीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकलेला आहे, त्यानंतर वेगवेगळ्या पोलिसांची नावं समोर आलेली आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये विविध ठाण्यामध्ये 3, मुंबईमध्ये 2 नक्की असे अजय. एकूण 5 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातल्या त्यात आता मुंबई पोलिसांमध्ये वरिष्ठ म्हणजे पोलीस उपायुक्त दर्जाच्या 3 अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल आहेत. तर आता 2 पोलीस निरीक्षक जे दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना अटक झालेली आहे. नक्की अजित, आपण असेच सोबत राहा. प्रशांत सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ही मोठी कारवाई म्हणावी लागेल. 2 पोलीस निरीक्षकांना अटक झाली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. मुंबई पोलीस दलामध्ये खंडणीचं रॅकेट किंवा स्वतःच्या पदाचा गैरवापर करणं अशा प्रकारची कृत्य काहींमार्फत केली जातात का? तसं रॅकेट कार्यरत आहे का? अशी नावं पुढे येऊ शकतात असं वाटतं? नक्कीच, कारण ज्या प्रकारची तक्रार श्यामसुंदर अग्रवाल यांनी केली आहे, त्यानंतर शरद अग्रवाल त्यांच्या पुतण्याने जो पाठपुरावा केलेला आहे आणि भाईंदरमधले 2 फ्लॅट जे आहे ते नावावर करून देण्यासाठी म्हणून सुद्धा या अधिकाऱ्यांनी प्रेशर केल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आणि या प्रकरणात 15 कोटी 21 लाख रुपये धनादेशानं आणखी 25 लाख म्हणजे 50 लाख रुपये 2 वेळा करून रोख देण्याचं जे मागणी या प्रकरणात केली होती, म्हणजे खंडणी आणि फसवणूक या अशा प्रकारच्या दोन्ही गुन्हे सगळे समोर येतात. खरं तर श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्का गुन्ह्यामध्ये अटकवू अशा प्रकारची धमकी परमवीर सिंग यांनी दिली होती, अशा प्रकारचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं. आणखी 2 उपायुक्त म्हणजे अकबर पठाण आणि श्रीकांत शिंदे या दोघांनी त्यांचे हस्तक म्हणून काम पाहिलं. आशा कोकरे आणखी त्याचबरोबर नंदकुमार गोपाळे यांनीही सक्रिय हस्तक म्हणून काम पाहिलं. अशा प्रकारची धक्कादायक तक्रार आहेत. मुंबई पोलीस दलाची मान खरोखर शरमेनं झुकावी अशाच प्रकारची ही सगळी प्रकरणं समोर येत आहेत. पण नेमकं या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं स्टेट सीआयडीनं आता कामाला सुरुवात केली आहे आणि 2 पोलीस निरीक्षकांना अटक केल्यामुळे म्हणजे पोलिसांना अटक केल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय. अनेक धक्कादायक प्रकरणांचा उलगडा येत्या काही दिवसात होईल. खंडणी आणि फसवणुकीचे अनेक वेगवेगळे गुन्हे सुद्धा समोर येईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत आता द्यायला सुरुवात झाली आहे. नक्की. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अजित, आपले ही आभार माहिती दिल्याबद्दल. बातमी मुंबईतून अँटिलिया संदर्भातली. अँटिलिया मुकेश अंबानी, उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान. पुन्हा एकदा अँटिलियाला धोका निर्माण झाल्याचा संशय व्यक्त होतोय
आणि सध्या मुंबईतील बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका वॅगनार गाडीमधून आलेल्या दोघा संशयितांनी एका टॅक्सी चालकाला अँटिलियाचा पत्ता विचारला, मात्र त्या दोघांच्या हालचाली आणि संवाद हा संशयास्पद वाटल्यानं टॅक्सी चालकानं पोलिसांना याची माहिती दिली। दरम्यान पोलिसांनी त्या टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवलाय। तीनदा 1 वाजल्यापासून 8-9 वाजेपर्यंत तीनदा त्याचा जबाब नोंदवला गेलाय। मुंबईतली सुरक्षा व्यवस्था, चेकपोस्टवरची सुरक्षा व्यवस्था, अँटिलियाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे। एकूण हे प्रकरण काय आहे याबाबत अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशन अर्थात किला कोर्टच्या कॅम्पस बाहेर एका वाहनात बसलेल्या 2 जणांनी अँटिलिया या इमारतीची संशयास्पद पद्धतीने चौकशी केली आणि एका टॅक्सी चालकाने याची खबर पोलिसांना दिली आणि याच गाडीत बसलेल्या वॅगनारचा नंबर जो आहे तो बनावट असल्याचं पोलिसांना आढळून आलं आणि या प्रकरणाचं गूढ अजून वाढलं। कारण अँटिलिया ही इमारत जी आहे, आपण आता त्याच ठिकाणी आहोत, हीच आहे ती इमारत। आपल्या भारतातीलच नाही तर आपल्या जगातील सर्वमान्य एक प्रमुख उद्योगपतीमध्ये असलेल्या मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान। अँटिलिया खरं तर आधुनिकतेचा उत्कृष्ट उदाहरण म्हणून मुंबईतल्या पर्यटकांचं एक आवडीचं स्थान म्हणून सुद्धा या अँटिलियाकडे अनेक पर्यटक पाहण्यासाठी येत असतात। खरं तर या ठिकाणी अभेद्य सुरक्षा व्यवस्था अशी मानली जाते। आपण बघतोय की या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे सीआरपीएफ आणि याचबरोबर विशेष मरीन कमांडोचं पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। पण ज्यावेळेस अँटिलियाची संशयास्पद पद्धतीनं चौकशी करण्यात आली आणि उर्दू मिश्रित हिंदी या भाषेमध्ये दाढीवाल्या व्यक्तीने ही चौकशी केली, ही माहिती ज्यावेळेस समोर आली आणि या टॅक्सीचा नंबर बनावट निघाला, त्यानंतर या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या। वेगवेगळ्या प्रकारच्या 6 टीमचं गठन करण्यात आलं आणि या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था जी आहे त्यात सुद्धा अधिक वाढ करण्यात आली। रॅपिड ऍक्शन फोर्स, विशेष कृती दल या ठिकाणी तैनात करण्यात आलं आणि याच वेळेस सिल्वर कलरची जी संशयास्पद वॅगनार म्हणून जिचं वर्णन समोर आलंय तिची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आणि यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी म्हणून सुद्धा पोलिसांनी आपल्या हालचाली गतिमान केल्या। ज्या टॅक्सी चालकाने ही खबर दिली त्या टॅक्सी चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या 2 संशयास्पद व्यक्तींचा स्केच सुद्धा मुंबई पोलीस तयार करतायत। ज्यावेळेस हे स्केच तयार होईल, आणखीन या बनावट नंबर प्लेटचा खऱ्या अर्थानं शोध लागेल, त्यावेळेसच खरं तर या प्रकरणातलं गूढ जे आहे ते समोर येईल। दरम्यान किला कोर्टच्या कॅम्पसमध्ये असलेल्या आझाद मैदान पोलिसांनी या पूर्ण प्रकरणाची पोलीस ठाण्यामध्ये खबर म्हणून नोंद सुद्धा केलेली आहे। पोलीस दलाचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी डीसीपी हरी बालाजी, त्यानंतर गायकवाड म्हणून पोलीस अधिकारी आणि याबरोबर भूषण म्हणून पोलीस अधिकारी यांनी या पूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय। जोपर्यंत या प्रकरणातलं तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत या प्रकरणातलं गूढ अजूनही कायम आहे। कारण गेल्या वर्षभरापूर्वीच याच भागामध्ये जिलेटिनच्या कांड्या असलेल्या गाडीमध्ये ज्या गोष्टी सापडल्या होत्या त्यानंतर जे घडलं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलंय। पण मुंबई पोलीस मात्र आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याबाबत कोणत्याही अशा प्रकारच्या माहितीचा धोका पत्करायला तयार नाहीये, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, अँटिलिया, मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचलं। आज उच्च न्यायालयानं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावं यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे। त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। राज्य सरकारने प्रयत्न केले, त्यानंतर कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं आम्ही पालन केलं। जर कुणी कोर्टाचा अपमान करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य होणार नाही। विलिनीकरणाची मागणी या व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झालेल्या आहेत, मात्र त्यासाठी प्रक्रिया आहे असंही परब यांनी स्पष्ट केलं। मला असं वाटतं की विलिनीकरणाच्या मागणीच्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या मागण्या, फक्त त्यांचा 28% त्यांचा डीए असेल, त्यांचा एचआरए असेल, त्यांची दिवाळी भेट असेल, त्यांचा पगार वेळेवर होण्याची त्यांची अट असेल, ह्या सगळ्या मागण्या महामंडळाने मान्य केलेल्या आहेत। एकच मागणी जी शेवटी त्यांनी जी केली की राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा। हे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण हा 1-2 दिवसाचं काम नाही, त्याच्यासाठी अख्खा प्रोसेस आहे। त्यासाठी पूर्णपणे सारासार विचार करून घ्यायचा निर्णय आहे आणि अशा या आडमुठे धोरणामुळे
असा निर्णय ताबडतोब घेणं शक्य होत नाही. म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की उच्च न्यायालयाने आता आदेश दिलेले आहेत, किमान उच्च न्यायालयाच्या तरी आदेशाचं पालन व्हावं. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. अशा स्फोटक परिस्थितीतही परिवहन मंत्र्यांनी बोलणं म्हणजे यांच्या संवेदनशीलता दिसून येतात. कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं त्या ठिकाणी आहे. भाजपा पाठिंबा देत आहे, त्यामुळं भडकवण्यासाठी नाही तर कर्मचाऱ्यांच्या संवेदना आहेत, परंतु इथंही दुर्दैवानं राजकारणच त्यांना दिसतंय. आता कर्मचाऱ्यांचा युनियनवर भरवसा राहिलेला नाही आणि म्हणून कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हातात घेतलंय. त्यामुळे युनियनशी सेटलमेंट करून संवाद करण्यापेक्षा थेट कर्मचाऱ्यांना भेटा आणि यातून मार्ग काढा. एकीकडे सरकारनं संपावर तोडगा काढण्याकरता प्रयत्न सुरू केलेले असताना आणि समिती गठीत केलेली असताना दुसरीकडे सरकारनं खाजगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याकरता परवानगी दिली आहे. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय असं सांगितलं जात आहे. आज मध्यरात्रीपासून खाजगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्यानं एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खाजगी गाड्यांना वाहतूक करण्यास परवानगी दिलेली असली तरी सुद्धा दर निश्चितीबाबत अजून काही स्पष्टता नाही. एसटी संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता खासगी स्कूल बसेसना प्रवासी वाहतुकीची विशेष परवानगी द्यावी अशी मागणी खासगी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एसटीचे जे दर आहेत त्या दराप्रमाणे या प्रवाशांची वाहतूक केली जाईल याबाबत आम्ही पत्र दिलं होतं आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने याबाबत परवानगी दिलेली असून माझे राज्यातील सर्व सहकारी यांच्याशी चर्चा करून उद्यापासून राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन करून याबाबत जे प्रवासी पुणे मुंबई शहराकडे येणार आहे त्यांच्याबाबत नियोजन करून निर्णय घेतला जाईल. एसटीचे जे दर आहेत तेच दर लावले जातील असं आत्ता तरी स्पष्ट होत आहे. मात्र अधिकृतपणे सरकारकडून याविषयी काही स्पष्टता नाही. बातमी पाहणार आहोत दिल्लीहून मुंबईत आलेल्या एनसीबी पथकाची. दिल्लीच्या एनसीबी पथकानं लोअर परळमधील फिनिक्स मॉल परिसराची पाहणी केली. त्यानंतर या टीमने क्रूज टर्मिनल दाखल झाली आणि तिथेही पाहणी केली. फिनिक्स मॉल परिसरात पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्यात 50 लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा प्रभाकर साईलने आरोप केलेला. या आरोपामुळे दिल्लीच्या एनसीबीनं लोअर परळमधील फिनिक्स मॉलची पाहणी केली. दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडून आज प्रभाकर साईलची चौकशी होतीये. गेल्या 7 ते 8 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. 25 कोटींच्या खंडणी प्रकरणी प्रभाकर साईलची चौकशी सुरू आहे. या खंडणी प्रकरणामध्ये काही पुरावे सादर केले होते. त्यावेळी साईलने पूजा ददलानी आणि इतरांबाबतही माहिती दिली होती. ज्या ठिकाणी ही कथित खंडणीची डील करण्यात आली त्याबाबतची सगळी माहिती प्रभाकर साईलने एनसीबीला दिली होती. अभी इसके बारे में शुरुआती से जो हम लोग ने एफिडेविट दिए थे और बॉम्बे पुलिस के पास जो स्टेटमेंट्स दिए थे उसके दौरान ये अभी इन्वेस्टिगेशन चालू है एनसीबी का. अभी हमें ये पता चला है कि एनसीबी की दूसरी ऑपरेशनल टीम भी यहाँ पे आई है. पहले तो विजिलेंस वाले हम लोग को इंक्वायरी कर रहे थे. अभी एनसीबी के दूसरा जो टीम है ऑपरेशनल वो भी आए हैं, वो भी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं क्योंकि उनको भी मालूम है कि ये मैटर में कुछ गड़बड़ है और कुछ सीरियसनेस ज़्यादा बढ़ चुका है. तो इसके लिए एनसीबी 2 टीम से ये प्रॉपरली इन्वेस्टिगेशन कर रही है. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या ड्रग्जवरून सुरू असलेला वाद आता कोर्टात पोहोचलाय. ज्ञानदेव वानखेडे मानहानी प्रकरणी आता कोर्टात दावा करण्यात आलाय. त्यानुसार कोर्टानं नवाब मलिक यांना आरोपांप्रकरणी मंगळवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
क्रूज पार्टीसाठी काशिफ खान याचा फोन आला होता अशी माहिती असलम शेख यांनी दिली. त्यानं फोनवरून पार्टीचं आमंत्रण दिलं होतं, पण मी त्याला ओळखत नसल्याचं शेख म्हणाले. पालकमंत्री असल्यानं अनेक जण आमंत्रण देत असतात, पण जिकडे जायचं नाही तिथली माहिती मी घेत नाही असं स्पष्टीकरण असलम शेख यांनी दिलं. आर्यन खान याला व्हॉट्सअप चॅटवरून अटक करण्यात आली, मात्र व्हॉट्सअप चॅट कोर्टात मान्य होत नाहीत असं सांगत असलम शेख यांनी एनसीबीवर निशाणा साधला. नवाब मलिकांनी केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या आरोपाची विविध एजन्सीजकडून चौकशी सुरू असल्याचं शेख म्हणत आहेत. जिसे नवाब मलिक जी ने सारे एविडेंस के साथ आप लोगों के सामने रखा, उसमें कल नवाब जी ने कहा कि मुझे भी जो है उस क्रूज पे इनवाइट किया गया था. मुझे ये कासिफ नाम का जो आदमी है, जिसे मैं जानता नहीं और इससे पहले भी मैं कभी उससे मिल नहीं चुका हूँ, उसने मुझे इस पार्टी के लिए जो है आमंत्रित किया गया. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना सवाल विचारला. तुमची मेहुणी ड्रग्सच्या व्यवसायात गुंतली आहे का असा सवाल त्यांनी विचारला. हे प्रकरण पुणे कोर्टात प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं असं नवाब मलिक म्हणाले. नाही, मी ट्विट केलेलं आहे आणि ट्विटवर जे काही माझं म्हणणं आहे मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एक केस पुण्याच्या कोर्टामध्ये पेंडिंग आहे. हे खरं आहे काय आणि त्यांचा समीर वानखेडेशी काय संबंध आहे याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. महामुंबईमध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये पुन्हा स्वागत. उल्हासनगरमध्ये गुन्ह्यातील साक्ष बदलत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाला जीवेठार मारण्याचा प्रयत्न झालाय. उल्हासनगरच्या कैलास कॉलनी परिसरात हा प्रकार घडलाय. राहुल कनोजिया असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी मनोज ठाकूर आणि त्याच्या 5 साक्षीदारांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर सगळे फरार आरोपी ज्यांचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. आरोपी मनोज ठाकूर याच्या विरुद्ध गोवा इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी मोबाईलवर बोलत असलेल्या एका तरुणाच्या गळ्यात सोनसाखळी हिसकावली आणि पोबारा केला. उल्हासनगर कॅम्प 3 भागात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्री 11:30च्या सुमारास भावेश मटलानी हा रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्क करून मोबाईलवर बोलत होता, तेव्हा मागून आलेल्या दुचाकीवर 2 चोरट्यांनी भावेश याच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन खेचून धूम ठोकली. या घटनेनंतर भावेश यांनी या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार झाले. पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली गेली. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिपसाठी पुरस्कार मिळालाय. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला आणि देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयाला समर्पित केल्याची प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. पर्यावरण जपण्याकरता आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच माय प्लॅनेट ही चळवळ सुरू केली आहे. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित केल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. कोरोनाच्या काळात मुंबईतील लोकांना कोरोनापासून वाचवण्याकरता यशस्वी मोहीम राबवणारे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पटियालामधील थापर इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. कोरोना काळात लोकांचे प्राण वाचवणं हा त्यांचा एकमेव हेतू होता आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरता त्यांच्या संपूर्ण टीममधील प्रत्येक कर्मचाऱ्यानं पूर्ण योगदान दिलं. त्यामुळे सगळ्या स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मोबाइल फोन से भी बुकिंग हो जाती है. जो 186 हॉस्पिटल थे उनको बोला कि आप सिर्फ पेशेंट का इलाज करिए, आप कोई बेड अलॉटमेंट करके चक्कर में मत पड़िए, सब काम बीएमसी करेगी. तो ऐसे हमने सिस्टम्स बनाए. एम्बुलेंसेज हमने 1000 एम्बुलेंस खड़ी कर दी. सबको हमने सॉफ्टवेयर लेके ऊबर प्लेटफॉर्म डाल दिया ताकि ऊबर की तरह ओला की तरह फट से आपको एम्बुलेंस मिल जाए. तो ये जो सिस्टम बनाए वो सिस्टम्स ने लड़ाई लड़ी और आखिर में इसका फ़ायदा ये हुआ, जब दूसरी लहर आई उसमें हमारे पास 4 लाख के आसपास केसेस आए और जो डेथ्स हुई हमारी 3484, वो 0.8% डेथ रेट आया, 1% से भी कम, जो दुनिया में
मुंबई के जैसे जो बड़े शहरों के मुकाबले में पूरी दुनिया में सबसे कम डेथ रेट पाया गया। तो वो हमारी आखिरी जीत थी, वो आखिरी एक बेंचमार्क था या आखिरी यार्डस्टिक थी, जिसमें दुनिया को लगा कि मुंबई ने जो कोरोना की लड़ाई लड़ी है वो बेस्ट है। रिलायन्स ईगल पोर्टच्या अपस्ट्रीम होल्डिंगनं अमेरिकेतील टेक्सासच्या ईगल पोर्ट शेल प्लेमध्ये अपस्ट्रीम मालमत्तांच्या विक्रीकरता इनसाइन ऑपरेटिंगसह कराराची घोषणा केली आहे। त्यांच्यातील खरेदी आणि विक्री करारावर 5 नोव्हेंबरला स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे। या व्यवहारातून रिलायन्सनं त्यांची शेल गॅसमधील मालमत्ता विकून टाकली आहे। कंपनी उत्तर अमेरिकेतील शेल गॅस व्यवसायातून बाहेर पडलेली आहे। ही विक्री मालमत्तेच्या सध्याच्या वहन मूल्यापेक्षा जास्त आहे। या व्यवहारामध्ये सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्सनं रिलायन्सचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं। आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर यंदा दिवाळीत ऑनलाईनच्या तुलनेत प्रत्यक्ष खरेदीवर अधिक भर होता का हा प्रश्न आम्ही विचारला होता, ज्यात 83% लोकांनी हो म्हणत प्रत्यक्ष खरेदीवर भर होता असं उत्तर दिलंय, मत नोंदवलंय, तर 17% लोकांनी नाही म्हणत प्रत्यक्ष खरेदी केली नसल्याचं मत नोंदवलंय। सगळ्या घडामोडींसह महामुंबईमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।